लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे। लाडकी बहीण योजना पैसे कधी वितरित होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3,000 रुपये जून आणि जुलै महिन्याचे पैसे कधी लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार, त्याच्याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज या ठिकाणी नवीन आदेश सुद्धा जाहीर केलेले आहेत। हे आदेश कोणते दिले ते देखील आपण बघणार आहोत। सोबतच लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात नवीन जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत, त्या जिल्ह्यांच्या याद्या सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे लक्षपूर्वक बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की महत्त्वाचे अपडेट आपण तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2026 मुख्यमंत्र्यांचे नवीन आदेश असणार आहेत। लाडकी बहीण योजना आजपासून पैसे वाटप सुरुवात करा, अशा पद्धतीचे नवीन आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेले आहेत। आणि लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि आज नवीन 2 याद्या या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत। पैसे वाटप संदर्भात जून महिन्याचे पैसे कधी भेटतील, जुलै महिन्याचे पैसे कधी भेटतील, हे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। त्यामुळे लक्षपूर्वक बघा। तर बघा, पहिली यादी आलेली आहे नवीन जिल्ह्यांची यादी आणि दुसरी यादी आलेली आहे नवीन बँकांची यादी। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आणि कशा पद्धतीने भेटणार त्याच्या संदर्भाच्या संपूर्ण याद्या या ठिकाणी आपल्याकडे आलेल्या आहेत। बघा, आता आज दिवसभर पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी सुरुवात जे आहे ते आज दिवसभर पैशांचं वितरण वाटप या ठिकाणी सुरू राहणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना तातडीने पैशांचं वितरण या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे। आता बहिणींचा मोठा प्रश्न होता, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आम्हाला किती रक्कम या ठिकाणी भेटणार आहे। तर बघा, 3,000 रुपये तुम्हाला 2 महिन्याचा निधी एकत्रितरित्या तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे, लाडक्या बहिणींना आम्ही आजपासून पैसा वितरणाची सुरुवात या ठिकाणी करत आहोत। आणि वटपौर्णिमेचं राहिलेलं गिफ्ट म्हणजे गॅसची सबसिडी 1150 रुपये गॅसची सबसिडी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे 3,000 रुपयांसोबतच। ती कशा पद्धतीने भेटणार तर त्याच्याविषयी देखील आपण व्हिडिओच्या पुढे माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी बघा, लाडकी बहीण योजना आजपासून पैसे वाटपाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। आता पैसे कशा पद्धतीने वितरित होणार आहेत तर बघा, नवीन यादी आलेली आहे आणि या नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। त्यामुळे कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी 12 जिल्ह्याच्या 3 याद्या या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत। आणि 3ही याद्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, कारण की तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये तुम्ही चेक करू शकता। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या पहिल्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी आज पैशांचं वितरण होणार आहे। जर दुसऱ्या यादीमध्ये नाव असेल तर उद्या बँक खात्यामध्ये तुमच्या पैशांचं लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहेत। आणि जर तिसऱ्या यादीमध्ये नाव असेल तर तिसऱ्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं महावाटप या ठिकाणी होणार आहे। चला तर बघूया, 3 दिवस 36 जिल्हे कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार आहे। तर महत्त्वाचं म्हणजे आज पैशांचं वितरण होणार ही गोष्ट तर आता क्लिअर झालेली आहे तुम्हाला। लाडकी बहीण योजना 24वा हप्ता आज भेटणार ही गोष्ट तुम्हाला समजली असेल। तर बघा, 3,000 रुपये सोबतच 1150 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पाठविले जाणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कधी भेटणार तर बघा, त्याच्याविषयी आपण व्हिडिओच्या पुढे माहिती जाणूनच घेऊया। तर बघा, आज बैठक जी पार पडलेली आहे तर या बैठकीच्या अंतर्गत 3 महत्त्वपूर्ण मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। पहिला निर्णय असणार आहे 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण, दुसरा निर्णय असणार आहे 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आणि तिसरा निर्णय असणार आहे 3 नवीन याद्यांचं वितरण। तर बघा, अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने या ठिकाणी पैशांचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे। आता बघूया आपण जिल्ह्यांची यादी, तत्पूर्वी बघूया आता नवीन GR सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आणि त्या नवीन GR नुसार मे, जून आणि जुलै या 3ही महिन्याचे निधी तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे, तो म्हणजे 4,500 रुपयापर्यंत। कारण की याच्या अगोदर भरपूर लाडक्या बहिणीला काही दिवसांपूर्वी पैसे आले नव्हते, पैसे पडण्यास काही अडचणी निर्माण होत होत्या। तर बघा, आता सर्व अडचणी दूर करून GR जाहीर केलेला आहे आणि या GRच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 3,000 रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। बघा, आता जिल्ह्यांची यादी बघूया। त्याच्या अगोदर महिलांसाठी नवीन योजना सिलाई मशीन योजना सुद्धा या ठिकाणी लवकरच जाहीर होणार आहे, त्याच्याविषयी देखील अपडेट आहे। आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया ती। तर बघा, आजपासून वाटप होणारे नवीन जिल्हे म्हणजे 17 जिल्हे आणि 7 बँका 3 दिवस सलग पैशांचं या ठिकाणी होणार आहे। तर त्यामधील 17 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी होणार आहे। आणि सोबतच बँकांची सुद्धा यादी
यामध्ये समाविष्ट केलेली गेलेली आहे, कारण की बँकांची यादीसुद्धा महत्त्वपूर्ण तेवढीच ठरत आहे. तर बघा आज कधी पैसे वितरित होणार, तर आज होणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे दुपारपासून वितरित केले जाणार आहेत 3,000 रुपये. आज दुपारी सकाळीच लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्री साहेबांनी DBTचं बटन जे आहे ते या ठिकाणी दाबलेलं आहे आणि लाडकी बहीण योजना शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे. सोबतच DBT सिस्टममध्ये देखील या ठिकाणी मंजुरी भेटलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे DBT बटन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दाबलेलं आहे. DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, बँकांना निधी वितरित करण्याची अतिशय वेगवान पद्धतीने सुरुवात तुम्ही म्हणू शकता झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये आज यादीनुसार पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये या याद्या जाहीर झालेल्या आहेत. ह्या याद्या 3 याद्या महत्त्वपूर्ण असणार आहेत तुमच्यासाठी पैसे वाटप करण्यासाठी, कारण की प्रत्येक यादी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या यादीमध्ये असणार आहे पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी. या तीनही याद्या तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी महत्त्वाची माहिती या ठिकाणी भेटणार आहे. बघा यादीपैकी मोठ्या घोषणा झालेल्या आहेत. त्या घोषणापैकी पहिली घोषणा आहे 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरित होणार. 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे आणि महत्त्वपूर्ण निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. तर बघा लाडकी बहिणींना आर्थिक सहकार्य भेटावा, शिक्षणाला प्रोत्साहन भेटावा, आरोग्याची काळजी घ्यावा, सुरक्षितेला प्राधान्य द्यावा, स्वावलंबासाठी बळकटीस देण्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी या घोषणा या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना महिलांच्या उज्ज्वल भविष्याची हमी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी देण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट क्रमांक 3 म्हणजे बघा आज या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. जून आणि जुलै महिन्याच्या सोबतच तुम्हाला भेटणार आहेत मे महिन्याचे राहिलेले पैसेसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला जमा होऊन जाणार आहेत. म्हणजे असे मिळून महिलांना दुप्पट तिप्पट आनंद या ठिकाणी होणार आहे. असे मिळून एकूण 6,000 रुपये पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, 6,000 रुपये जर पाहिजे असतील तर व्हिडिओला लगेच तातडीने एक लाईक करायचं आहे, कारण की व्हिडिओला तुम्ही लाईक करत असतात तेव्हा आम्हाला देखील समजते बहिणींना लाडकी बहिणींना पैशांची गरज आहे. त्यामुळे लगेच व्हिडिओला चालूमध्ये एक लाईक करून टाकायचं आहे. तर बघा मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी, तर हा निर्णय असणार आहे आज पैसे वितरित करण्यासंदर्भात, कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैसे कधी येतील, लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येतील, लाडकी बहीण योजनेचे 24 हप्ता कधी भेटेल हा प्रश्न लाडक्या बहिणीला पडला होता. आणि आज अखेर हा निर्णय या ठिकाणी मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्यासंदर्भात. बघा सरकारचा हा मोठा निर्णय फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींसाठीच आहे. लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे सोबत या ठिकाणी भेटणार आहे, ते सुद्धा 3,000 रुपये. आणि हे 3,000 रुपये पाहिजे असतील तर चालूमध्ये व्हिडिओला लाईक करू शकता, कारण की मुख्यमंत्र्यांनी जी यादी जाहीर केलेली आहे 17 जिल्ह्यांची असेल किंवा 12 जिल्ह्यांची यादी असेल, तर या यादी आपण तुम्हाला थेट या ठिकाणी देणार आहोत. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी भेटतील याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजून जातील आणि यादीसुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी येतील याच्याविषयी तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर कट होतील. तर बघा महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना वेळापत्रक आलेलं आहे पैसे वाटप संदर्भात. तर बघा यामध्ये असणार आहे 3 दिवस 36 जिल्हेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. याची गोष्ट संपूर्ण तात्पुरता आपण बघणार आहोत. सोबतच करोडो रुपयांचं वाटप या ठिकाणी होणार आहे. बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. त्यातील पहिला दिवस असणार आहे, पहिल्या दिवशी असणार आहे तुम्हाला 3,000 रुपयांचा निधी वितरित होणार. त्याच्यासोबतच वार्षिकसाठी मोफत गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटूनच जाणार आहे. तर बघा EKYC अनिवार्य आहे मित्रांनो. जर EKYC केली नसेल तर तातडीने EKYC करा, कारण की आपण ज्या जिल्ह्यांची यादी आता तुम्हाला सांगणार आहोत, तर त्या जिल्ह्यामध्ये जर तुमची KYC झाली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैशांचं आणि निधीचं वितरण या ठिकाणी होणार आहे. कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच बैठकीदरम्यान निर्णय झालेला आहे, तो म्हणजे EKYC असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होण्याची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो KYC केली नसेल तरी KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीने केलं जाईल. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन अपडेट आज आहे एकूण मित्रांनो 4 जुलै आणि शनिवार. तर बघा आज पैसे वाटप होणार आहे 3,000 रुपये यादीनुसार. आणि जी यादी आपल्याकडे आलेली आहे ती यादी आता मुख्यमंत्री साहेबांनी वरतीपर्यंत पाठवलेली आहे आणि याच यादीनुसार आता पैशांचं वितरण झालं पाहिजे असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण होणार आहे. जी नवीन लाभार्थी यादी आलेली आहे तर त्याच नवीन लाभार्थी यादीनुसार, कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा असे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी 17 जिल्ह्यांची नवीन यादीसुद्धा जाहीर केली गेलेली आहे.
आणि या 17 जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. इथून पुढे आपण यादी तुम्हाला थेट देऊन टाकणार आहोत. त्यामुळे इथून पुढे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही. तर बघा, जे वेळापत्रक आलेलं आहे तर त्या वेळापत्रकानुसार आज अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज 100% पैसे सोडणारच असा वादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना पैसे जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे तर तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा तुम्हाला आज SMS पडणार आहे जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तर, जी की यादी आपण पुढे बघणारच आहोत. तर बघा, महत्त्वपूर्ण म्हणजे सर्वात अगोदर सर्व बँकांना या ठिकाणी आदेश देण्यात आलेले पैसे वाटप करण्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे असतील यांना देखील आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि याच आदेशानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजना बँकेच्या यादीनुसार तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या यादीनुसार वितरित केले जाणार आहेत. बघा, अगोदर आपण बँकांचीही यादी बघणार आहोत ज्या की गव्हर्नमेंट बँका आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी बघूया ज्या की जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण ट्रान्सफर वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे. तर बघा, पहिली यादी आलेली आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड. याच्यानंतर असणार आहे लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. तर या जिल्ह्यामध्ये आजपासून पैशांचं वितरण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार तर बघा, उद्या असणार आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. तर या ठिकाणी उद्या पैशांचं वितरण होणार आहे. आणि परवा दिवशी वितरण होणार आहे ते म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. तर या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. तर बघा, 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण अशा पद्धतीने केलं जाणार आहे की लाडक्या बहिणींना संपूर्ण लाभ या ठिकाणी भेटून जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट बँकाच्या आहे शासकीय बँकांची यादी द्याल कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार त्याच्या यादीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे. तर त्यामध्ये समावेश असणार आहे पहिल्या दिवशी असणार आहे वितरण स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक. आणि महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या यादीनुसार असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. आणि तिसरी यादी असणार आहे इतर बँका व पेमेंट्स बँका ज्यामध्ये शेवटी पैशांचं वितरण जमा होणार आहे. त्यामध्ये असणार आहे IDFC बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स, एअरटेल पेमेंट्स बँक. त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो डिस्ट्रीब्युशन पद्धती कशा पद्धतीने असणार आहे तर DBTद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे आले नसतील किंवा पैसे वाढ होणार का हा प्रश्न देखील लाडक्या बहिणीला पडला होता. तर बघा, 1500च्या 21 रुपये या ठिकाणी आता वितरित होऊ शकतात कारण की महागाई वाढत चालली आहे. आणि या कारणास्तव सरकारचा हा मोठा निर्णय असू शकतो मित्रांनो की ज्यामध्ये तुम्हाला पैसे वितरित होण्याची काही शक्यता वर्तविण्यात येत आहेत की 21 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील म्हणून. तर बघा, खुशखबर लाडक्या बहिणीसाठी तर हीच आहे मित्रांनो. अपात्र असाल किंवा KYC केली नसेल तर KYC करून घ्या जेणेकरून अपात्र झालेल्या लाडक्या बहिणीसुद्धा पुन्हा एकदा लाभ मिळू शकतो. त्यामुळे KYC केली नसेल तर लवकर KYC करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आज वाटप होणार आहे 3,000 रुपये. आणि या 3,000 रुपयाचं तुम्हाला नक्कीच आनंद घेऊ शकता. त्यासाठी व्हिडिओला तुम्ही लगेच लाईक करायचं आहे मित्रांनो. लाईक करायला विसरायचं नाही कारण की आज 1,000 लाईकचं आपलं टार्गेट आहे. 1,000 लाईक व्हिडिओला झाल्या की आपण स्वतः वरपर्यंत तुमच्यासाठी माहिती गोळा करणार आहोत. आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास आम्ही सुद्धा नक्कीच आपल्या चॅनलतर्फे मदत करणार आहोत. बघा, जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत, सर्व गोष्टी क्लिअरही झालेल्या आहेत. आता काळजी करण्याची गरज नाही. आजपासून 24 हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे ऑलरेडी. त्यामुळे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच भेटतील. भेटूया परत पुन्हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.